नमस्कार. एम ए पॉलिटिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचीच उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून लागली आहे. कारण भारतीय जनता पार्टीने अतिशय असा दैदिप्यमान असा विजय मिळवलेला आहे. महायुतीला 200हून अधिक जागा मिळाल्या आहे. असे असताना देखील राज्याला गेले 7 ते 8 दिवस मुख्यमंत्री मिळू शकलेला नाही. त्यामुळे विविध बाबींची चर्चा सुरू आहे. परंतु आता उद्या भारतीय जनता पार्टीची आमदारांची निवडून आलेल्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये भाजपच्या गटनेत्याची निवड झालेली आहे आणि हा निवडलेला गटनेताच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल हे निश्चित आहे. अर्थात आता या गटनेतेपदी कोणाची निवड होणार याचीच आता मोठी उत्सुकता आहे. असं असले तरी सर्वात अग्रेसर नाव आहे ते मान्य सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत जी जीवापाड मेहनत घेतली, ज्या प्रकारची रणनीती आखली, त्यामुळे महायुतीला एक दैदिप्यमान अविस्मरणीय असा एक मोठा विजय मिळालेला आहे. त्यामुळे या विजयाचे श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांनाच सर्वाधिक जाते. भाजपच्या यशात देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा वाटा आहे. महायुतीच्या यशामध्ये जसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाटा आहे, तसा भारतीय जनता पार्टीच्या यशामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचीच नियुक्ती होईल आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित आहे.